तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव उमरखेड मार्गावरील एसटी बसला बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी सापळी फाट्यानजीक मोठा अपघात घडला। अचानक एक दुचाकी बस समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याखाली उलटली। या अपघातात बसमधील 37 प्रवाशांपैकी काही प्रवासी जखमी झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही। MH14 BT 4362 क्रमांकाची एसटी बस वाशिम बसस्थानकावरून पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर काही अंतरावर सापळी फाट्याजवळ पोहोचली। त्याचवेळी एका दुचाकीस्वाराने अचानक बस समोर येत मार्ग अडवला। दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने जोरात ब्रेक दाबून बस वळवली, मात्र नियंत्रण सुटल्याने बस उलटली। अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले। काहींनी बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले तर इतरांनी पोलीस व एसटी प्रशासनाला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस व वाशिम आगाराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। मोठी जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम।